नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इन्सर्शन ऍट द एंड ऑफ द लिंक लिस्ट. ओके, इन्सर्शन ऍट द एंड ऑफ द लिंक लिस्ट. आता तुम्हाला मी आपण इन्सर्शन ऍट फर्स्ट बघितलं लास्ट लेक्चरला. ओके, त्याच्या आधी मी तुम्हाला तिन्ही आफ्टर लोकेशन, ऍट द एंड आणि बिगिनिंग कसं होतं ते सांगितलेलं. आता इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये काय होतं की आपण फक्त बिगिनिंगलाच आपण इन्सर्शन करत जातो. म्हणजेच काय की मी पहिल्यांदा 10 नोड टाकली तर ही माझी फर्स्ट नोड आहे, स्टार्टिंग नोड. ओके, आता मी इन्सर्शन ऍट बिगिनिंग करते तर ह्याच्या आधी मी नोड टाकणार आणि मग ही नोड माझी कोणती होणार, स्टार्ट नोड होणार. ठीक आहे, तर हे आपण बिगिनिंगला काय करतो, इन्सर्शन करतो. आता एंडला काय करणार आपण, ऍट दी एंड ह्याच्या उलट. म्हणजे ऑलरेडी एकच सुरुवातीला माझं स्टार्ट काय असणार, नल असणार. सो देर इज नो एनी नोड इन अ लिंक लिस्ट. मी स्टार्ट इज इक्वल टू नल. सो लिंक लिस्ट इज एम्प्टी. सो जी फर्स्ट नोड असेल ती मी इथे टाकेल. सपोज स्टार्टला मी टाकली 10. ओके, ही झाली माझी फर्स्ट नोड. आता ऍट द एंडला काय होणार आहे, ऍट द एंड म्हणजे एंडला अटॅच होत जाणार आहे. आता मी न्यू नोड टाकली तर ती इथे येणार, ह्याचा नल येणार आणि ह्याचा जो लिंक आहे तो ह्या नोडला जाणार. इथे स्टार्ट चेंज होणार नाही. आपण बिगिनिंगला इन्सर्शन ऍट फर्स्ट मध्ये बिगिनिंगला इन्सर्ट करत होतो म्हणून स्टार्ट आपला न्यू नोड येत होता. ओके, आता आपण काय करणार आहे, स्टार्ट तसंच फक्त एंडलाच आपण काय करणार आहे, इन्सर्शन करत जाणार. तर मी अजून एक नोड मला टाकायची, तर मला फक्त काय करायचं, हा पॉइंटर इथं अटॅच करायचा आहे. तर हे झालं इन्सर्शन ऍट द एंड. इझी आहे बघा, काहीच अवघड नाहीये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रोग्राम आपण पहिल्यांदा 3 प्रोग्राम्स करणार. त्यातला पहिला कोणता, त्याच्यामध्ये इन्सर्ट फर्स्ट आणि ट्रॅव्हर्स येणार. ओके, दुसरा प्रोग्राम मध्ये इन्सर्ट एंड आणि ट्रॅव्हर्स येणार आणि थर्ड प्रोग्राम मध्ये इन्सर्शन आफ्टर लोकेशन आणि ट्रॅव्हर्स. असे 3 वेगवेगळे प्रोग्राम करणार आपण आधी. ओके, इन्सर्ट आफ्टर लोकेशन, इन्सर्ट एंडचा, इन्सर्ट फर्स्टचा. आणि हे तिन्ही पण आपण मेनू ड्रिव्हनच करणार आहे, पण सेपरेट सेपरेट 2-2 चॉईसेस असणार. आणि जो फोर्थ प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं कंबाईन करणार. म्हणजे जो आपला फोर्थ प्रोग्राम येणार आहे त्याच्यामध्ये फर्स्ट चॉईस इन्सर्ट बिगिनिंग किंवा फर्स्ट, इन्सर्ट एंड, इन्सर्ट आफ्टर लोकेशन आणि ट्रॅव्हर्स, असे 4 पॉइंट्स असणार. ओके, सो सध्या आपण कॉन्सन्ट्रेट करायचं फक्त सेपरेट सेपरेट कसं करायचं आहे त्याच्यावरती. ओके, सो आता सेम लास्ट सारखाच प्रोग्राम. आता मी तुम्हाला प्रोग्राम देताना काय करणार आहे बघा. आता मी स्टार्टिंग दिस अल्गोरिदम एक्सप्लेन करते. लास्ट टाइम आपण स्ट्रक्चर नोड लिहिलेलं, सेम तेच आपल्याला ह्या इन्सर्शन ऍट एंडच्या प्रोग्राम मध्ये पण येणार आहे सेम. एक्सक्यूज मी. त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स फंक्शन पण येणार आहे सेम, जे आपण लास्ट टाइम घेतलं तेच. फक्त ह्याच्यात एक एक्स्ट्रा ऍड काय होणार, आता इन्सर्ट फर्स्टच्या ऐवजी इन्सर्ट एंड ऍड होणार. ओके, बाकी मेनू ड्रिव्हन वगैरे सगळं सेम येणार आहे. मेन मध्ये पण केस 1 फॉर इन्सर्ट एंड आणि केस 2 फॉर ट्रॅव्हर्स घ्यायची आहे आणि आयटम इन्सर्ट करायचं, ते सगळं सेम येणार आहे. मग मी फक्त आता तुम्हाला डेफिनेशन ह्याचीच लिहून देणार आहे आणि बाकी सगळं तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये ऍड करायचं. ओके, सगळं सेम आहे, फक्त इन्सर्ट फर्स्टच्या ऐवजी आता आपलं हे जे अल्गोरिदम आहे त्याचा कोड आहे. ठीक आहे, आता तुम्हाला इन्सर्शन एंड कसं आहे ते सांगितलं की सुरुवातीला तुमची लिंक लिस्ट एम्प्टी असेल, मग तुम्ही एक नोड इन्सर्ट करणार, दॅट विल बी युअर स्टार्टिंग नोड. त्याच्यानंतर तुम्ही ऍट द एंड जाऊन 1 बाय 1 नोड ऍड करणार, दॅट इज इन्सर्शन ऍट द एंड. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक पॉईंट सांगितला होता की आपण ट्री, ग्राफ आणि लिंक लिस्ट मध्ये जेवढे आपण इन्सर्शनचे अल्गोरिदम बघणार त्याच्यामध्ये ह्या 2 स्टेप आहेत, फर्स्ट 2 स्टेप्स त्या सगळीकडे सेम लिहायच्या, फक्त त्या प्रोग्राम मध्ये मॅलोकनी करायच्या. ठीक आहे, तर अल्गोरिदम आपण एक्सप्लेन करताना त्या करणार नाही. फक्त ह्या 2 स्टेप सगळ्या जेवढे इन्सर्शनचे अल्गोरिदम आहेत युझिंग लिंक लिस्ट, म्हणजे ट्री येणारे, ग्राफ येणारे आणि लिंक लिस्ट, तर हे सगळं आपण या पहिल्या 2 स्टेप जिथे जिथे इन्सर्शन आहे हे सेम येणार. ह्याचं मिनिंग काय की अवेलेबल मेन मेमरी जर फुल असेल तर ओव्हरफ्लो मीन्स देर इज नो स्पेस टू इन्सर्ट द न्यू डेटा. अँड सेकंड काय, मेमरी अलोकेशन. सो ह्या 2 स्टेप आपण रिप्लेस करणार मॅलोकनी. ठीक आहे, सो आता बघा या 2 स्टेपनी सपोज मी न्यू नोड साठी मेमरी अलोकेट केली. ठीक आहे, जसं मी लास्ट टाइम एक्सप्लेन केलेलं तसंच करणार आहे. या 2 स्टेपनी मी न्यू नोड साठी मेमरी अलोकेट केली. नाव न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला, सपोज मी टाकला 30. ओके, आणि न्यूची लिंक नलला दिली. मी तुम्हाला सांगितले लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल, लिंक हा आपला पॉइंटर आहे. स्ट्रक्ट नोड जे आपण करतो ते स्ट्रक्ट नोड, इथे इंट इन्फो, तर इन्फो पार्ट हा पॉइंटर नाहीये, पण जो आपण लिंक पार्ट करतोय तर हा काय आहे, पॉइंटर आहे. ओके, सो लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल तर आता हे स्टेटमेंट कसं आहे बघा, लिंक ऑफ न्यू इक्वल टू नल.
मी तुम्हाला काय सांगितलं, जर लेफ्ट हँड साइडला पॉइंटर फील्ड असेल तर पॉइंटर असाइन करायचं कुठे, राईट हँड साइडला. सो न्यू लिंकचा पॉइंटर मी असाइन करणार कुठे, राईट हँड साइडला. राईट हँड साइडला काय, नल. सो आला नल. ओके, ठीक आहे इथपर्यंत. नाऊ नेक्स्ट, आता चेक करायचं की तुमची फर्स्ट नोड आहे का, म्हणजे तुमची लिंक लिस्ट एम्प्टी होती आणि आता तुम्ही फर्स्ट टाइम इन्सर्शन करताय का. सो येस, माय स्टार्ट इज नल बिकॉज दिस इज द फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. सो इफ होणार, एल्स होणार नाही. सो इफ काय, सेम जे आपण इन्सर्शन ऍट फर्स्टचं केलं तेच. न्यू ची लिंक असाइन करायची स्टार्टला, पण आपला स्टार्ट काय असणार आहे, सुरुवातीला नल असणार आहे बिकॉज आवर लिंक लिस्ट इज अ एम्प्टी. ओके, सो न्यू ची लिंक राईट हँड साइडला द्यायची. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे, सो पॉइंटर असाइन करायचा कुठे, हे स्टेटमेंट राईट हँड साइडला. तर राईट हँड साइडला काय, स्टार्ट, आणि स्टार्ट काय, नल. सो हे सेम येणार आहे असंच. ओके, म्हणजेच न्यू ची लिंक स्टार्टला दिलीच, म्हणजेच कशाला दिली, नलला दिली. ओके, आणि न्यू नोड आता तुमची स्टार्टिंग नोड, राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइड मध्ये. सो न्यू नोड इज युअर नाउ स्टार्टिंग नोड बिकॉज दिस इज द फर्स्ट नोड इन अ लिंक लिस्ट. ओके, तर हे झालं तुमचं, एक नोड आपण इन्सर्ट केली. ठीक आहे, नाउ इफ झालं, एल्स होणार नाही. आता मी परत चॉईस टाकली इन्सर्शन ऍट एंड. सो या दोन स्टेपनी काय झालं, न्यू नोडला मेमरी अलोकेशन झालं. इथे मी इथपर्यंत. ओके, नाउ न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला, आयटम टाकला, म्हणजे सपोज मला 10 टाकायचे, ही झाली स्टेप. न्यूची लिंक कशाला दिली, नलला दिली. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे, असाइन करायचा राईट हँड साइडला. सो न्यूची लिंक ही न्यू आहे, न्यूची लिंक कोणाला दिली, नलला, म्हणजे हे झालं नल. आता आपल्याला काय करायचं, फक्त हे जॉईनिंग करायचं आहे. सो त्याच्यासाठी हे आता स्टार्ट आपला नल आहे का, नाही. सो एल्स होणार. आता आपल्याला कुठे, ऍट द एंड जाऊन ही नोड अटॅच करायची आहे. ठीक आहे, सो स्टार्ट आपला नल नाहीये, कंडिशन फॉल्स, एल्स मध्ये आलो. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये गेली. सो स्टार्ट इथे जाणार आणि अजून एक स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये जाणार. ओके, हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले. बी ची व्हॅल्यू ए मध्ये गेली, म्हणजे बी ची सपोज बी ची व्हॅल्यू 7 आहे, बी ची व्हॅल्यू मी ए मध्ये टाकली तर ए पण 7 आणि बी पण 7, म्हणजे बी ची व्हॅल्यू चेंज नाही होत. दोन्ही नोड आता आयडेंटिफाय होणार. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकली, सेम लाईक ट्रॅव्हर्सिंग. ओके, नाऊ आता आपल्याला काय करायचंय, ऍट दी एंड जाऊन स्टॉप करायचं. ओके, आता ट्रॅव्हर्स मध्ये लिंक नसतं. ट्रॅव्हर्स मध्ये काय असतं, रिपीट व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, बिकॉज आपल्याला सगळ्या नोड ट्रॅव्हर्स करायच्या असतात, प्रिंट करायच्या असतात. आता आपल्याला इथे येऊन स्टॉप करायचं आहे, म्हणजे आपलं लूप इथं आल्यावर नाही एंड झालं पाहिजे. ट्रॅव्हर्सचं लूप परत एकदा रिवाइज करा, तो अल्गोरिदम परत एकदा व्हिडिओ तो स्टडी करा. ट्रॅव्हर्सचं जे लूप असतं व्हाईल पीटीआर इज नॉट इक्वल टू नल, तर हे कधी एंड होतं हे लूप, जेव्हा तुमचा पीटीआर ह्या नलला येईल तेव्हा. ओके, आता आपल्याला काय करायचं, इथे येऊन नाही लूप एंड करायचं, ऍट द एंड ना. सो आपल्याला इथे पीटीआर आला लास्ट नोडला की आपल्याला स्टॉप करायचा आहे. सो आपण काय चेक करणार बघा, आता या दोन सेपरेट नोड आहेत, आता हे आपल्याला जॉईन करायचे. सो स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये टाकायची. रिपीट व्हाईल लिंक ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. आता पीटीआर ची लिंक काय, नल आहे. सो ही कंडिशन फॉल्स बिकॉज लिंक ऑफ पीटीआर इक्वल टू नल आहे. सो लूपच्या बाहेर आला आणि काय केलं, लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे तर असाइन करायचा. पीटीआरचा लिंक पॉइंटर कोणाला असाइन केला, नलला. सो ही पीटीआर आहे, पीटीआरचा लिंक पॉइंटर असाइन केला नलला नाही, सॉरी न्यूला. न्यूला काय केलं, असाइन केलं. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे, असाइन करायचं राईट हँड साइडला. सो पीटीआरचा लिंक पॉइंटर असाइन केला न्यूला. सो पीटीआरचा लिंक पॉइंटर असाइन केला न्यूला. बघा आपली ऍट द एंड जाऊन नोड अटॅच झाली. ओके, नाऊ एल्स झाले. नाऊ परत आता मला इन्सर्शन ऍट द एंड करायचे. या दोन स्टेपनी काय करणार मी, मेमरी अलोकेशन करणार. आता न्यू साठी करते, सो ही व्हॅल्यू रिप्लेस होणार या न्यूला. ओके, न्यूला मेमरी अलोकेशन केलं. नाऊ न्यूच्या इन्फो मध्ये डेटा टाकला. सपोज मला टाकायचा आहे 20. ओके, न्यूची लिंक कोणाला दिली, नलला दिली. बघा न्यू आहे, लेफ्ट हँड साइड असाइन करायची राईट हँड साइडला. सो न्यूची लिंक कुठे असाइन करायची, नलला. सो न्यूची लिंक मी नलला असाइन केली. सो ही एक लिंक लिस्ट झाली आणि ही एक झाली. आता ही नोड आपल्याला ऍट द एंड काय करायची, अटॅच करायची, बिकॉज इन्सर्शन ऍट एंड सुरू आहे आपलं. ओके, नाऊ आता इथे चेक करायचं स्टार्ट नल आहे का, नाहीये. स्टार्ट मध्ये एक व्हॅल्यू आहे. ओके, सो एल्स मध्ये आलो. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये. ओके, रिपीट व्हाईल लिंक ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. आता हा पीटीआर नोड आहे, पीटीआर ची लिंक नल आहे का, नाही. ह्याच्यामध्ये ऍड्रेस आहे ह्या नोडचा. ओके, सो लूप मध्ये आलो आणि पीटीआर कुठे मूव्ह केला, सेम लाईक ट्रॅव्हर्स. पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. सो इथे पीटीआर होता, आता पीटीआर इथे आला. ओके, नाउ परत लूप लिंक ऑफ पीटीआर
लिंक ऑफ पीटीआर काय आहे? नल आहे. बघा ही पीटीआर आहे, पीटीआर ची लिंक कुठे आहे? नलला आहे. सो नल इज नॉट इक्वल टू नल, फॉल्स, लूपच्या बाहेर आला. आता काय करणार? पीटीआर ची लिंक कोणाला असाइन करणार? न्यूला. लेफ्ट हँड साइड असाइन करायची, लेफ्ट हँड साइड पॉइंटर असाइन करायचा राईट हँड साइडला. सो ही पीटीआर आहे, पीटीआर ची लिंक असाइन करायची न्यूला. ओके, बघा ऍट द एंड अटॅच झाली. ओके, नाव आता परत सपोज मी न्यू नोडला मेमरी, आता ह्याच्या पुढेच घेते मी. न्यू नोडला मेमरी अलोकेट केली पहिल्या 2 स्टेपनी. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला. सपोज मी इथे टाकला, सेम पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 50 टाकला आणि न्यूची लिंक नलला दिली, न्यूची लिंक नलला दिली. ओके, स्टार्ट नल एक आपला आता नाही, एल्स मध्ये आलो. रिपीट व्हाईल, सॉरी एल्स मध्ये आलो. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्ये, म्हणजे आता पीटीआर तुमचं इथे आला परत. ओके, नाउ रिपीट व्हाईल लिंक ऑफ पीटीआर इज नॉट इक्वल टू नल. सो लिंक ऑफ पीटीआर, लिंक ऑफ पीटीआर ही पीटीआर आहे, पीटीआर ची लिंक मध्ये नल एका व्हॅल्यू नाही. सो लूप मध्ये आलो, नल नाहीये म्हणजे. ओके, पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला, इथे आलो. ओके, परत लूप. पीटीआर ची लिंक इज नॉट इक्वल टू नल, पण पीटीआर ची लिंक इज नॉट इक्वल टू नल कंडिशन ट्रू आहे, बिकॉज ही पीटीआर नोड आहे, त्याची लिंक मध्ये ऍड्रेस आहे, म्हणजे नल नाहीये. ओके, सो परत लूप झाला आणि पीटीआर मूव्ह केला नेक्स्ट नोडला. ओके, अगेन पीटीआर ऑफ लिंक इज नॉट इक्वल टू नल. आता बघा पीटीआर ची लिंक आहे, नल आहे. सो लूपच्या बाहेर आलो आणि पीटीआर ची लिंक आता कशाला असाइन करायची? न्यूला. सो ही पीटीआर आहे, ही पीटीआर ची लिंक आहे, ती असाइन केली न्यूला. आणि लास्ट नोडचं तर एंड काय असतो? लिंक पार्ट काय असतो? नल असतो. सो बघा आपली आता लिंक लिस्ट कशी झाली? 30, 10, 20 आणि 50. बघा ऍट द एंड काय झालं? अटॅच झालं. ओके, तर हे आहे तुमचं इन्सर्शन ऍट एंड. आता फक्त काय करायचं? सेम प्रोग्राम करायचा आहे जो आपण इन्सर्शन ऍड, मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण देईल, डेमो पण रन करून दाखवेल. फक्त आता कोडिंग, आता मी पूर्ण प्रोग्राम लिहित नाहीये. अगेन 2 चॉईसेस येणार, 1 चॉईस फॉर इन्सर्शन ऍट एंड आणि सेकंड फॉर इन्सर्शन, सेकंड फॉर ट्रॅव्हर्स. ओके, सो आता त्याच्यामध्ये सेम स्ट्रक्चर येणार आहे जे आपण इन्सर्शन ऍट फर्स्टला लिहिणार आहे. त्याच्यानंतर 2, एक आपण काय डिक्लेअर केलं, आता हे नाहीच करते मी. वॉइड ट्रॅव्हर्स आपण डिक्लेअर केलं तर ते तसंच येणार आहे मेनच्या आधी, फक्त वॉइड इन्सर्ट एंड असं डिक्लेअर करायचं. बघा सेम इन्सर्ट फर्स्ट केलं तर तसंच इथे फक्त एंड, बिकॉज जो आयटम आपण इन्सर्ट करणार आहे तो इथे पास करणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण मेन लिहिलेलं, तर मेन पण सेम करायचं आहे. त्याच्यामध्ये केस 1 तुमची इन्सर्ट एंड येणार आहे इन्सर्ट फर्स्टच्या ऐवजी. त्याच्यात पण इंटर आयटम टू इन्सर्ट आयटम स्कॅन करायचा आणि तो ह्याला पास करायचा. केस 2 तर सेम ट्रॅव्हल्स आहे आणि केस 3 ना येणार आहे रिपीट व्हाईल, ते सगळं सेम. ओके, त्याच्यानंतर आता मी फक्त काय लिहिते आणि मेन झाल्यानंतर ट्रॅव्हल्सची डेफिनेशन सेम जशी आहे तशीच लिहायची आहे, तसंच आपण ट्रॅव्हल्स करणार आहे. आता मी फक्त डेफिनेशन इन्सर्ट एंडची करते, वॉइड इन्सर्ट एंड मेनच्या खाली. आता पहिल्या 2 स्टेपला आपण काय लिहितो? मॅलॉक लिहितो. ओके, सो न्यू नोड, फक्त न्यूच्या ऐवजी न्यू नोड इक्वल टू स्ट्रक्ट नोड स्टार मॅलॉक साइज ऑफ आणि एकाच लाईन मध्ये स्ट्रक्ट नोड. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलेलं, आता ते अल्गोरिदम लिहून घ्या आधी, समोर ठेवा आणि मग हे लिहा. ते माझ्याकडून रफ झालं. ओके, न्यू नोडचा इन्फो इज इक्वल टू आयटम, हे सेम आहे जे आपण इन्सर्शन ऍट फर्स्टला केलं. न्यू नोडचं लिंक इज इक्वल टू नल, नल फक्त कॅपिटल काढायचा प्रोग्राम लिहिताना पण. नंतर आपण इफ येते, इफ स्टार्ट इज डबल इक्वल टू नल. जर स्टार्ट नल असेल तर सेम आपण जे इन्सर्शन ऍट फर्स्टला केलं तेच, न्यू नोडची लिंक इक्वल टू स्टार्ट अँड स्टार्ट इक्वल टू न्यू नोड, हे सेम आहे. ठीक आहे, फक्त इन्सर्ट फर्स्टच्या ऐवजी इन्सर्ट एंडचं डेफिनेशन टाकायची. जिथं कॉल इन्सर्ट फर्स्ट केलं तिथं कॉल इन्सर्ट एंड करायचं आहे, बाकी सगळं सेम. आता इफ झाल्यानंतर एल्स लिहू आपण. एल्स बघा हा एल्सचा पार्ट आहे. स्टार्टची व्हॅल्यू पीटीआर मध्येच टाकायची, सेम तसंच लिहायचंय बघा, फक्त स्मॉल केस मध्ये. आणि आपले सिंटॅक्स सगळे सीचे. व्हाईल
पीटीआर ऑफ लिंक बघा, पीटीआर ऑफ लिंक ऑफ पीटीआर अल्गोरिदम लिहिताना आणि कोड लिहिताना पीटीआर ऑफ लिंक फक्त स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी एरो. ओके, पीटीआर बाहेर आणि लिंक पुढे. इज नॉट इक्वल टू नल. तर काय करायचं, पीटीआर इज इक्वल टू पीटीआर ऑफ लिंक झालं व्हाईल लूप. आता इथे हे व्हाईल लूप झालं. आता बघा पीटीआर ऑफ लिंक इक्वल टू न्यू नोड. ओके, नंतर एल्स कम्प्लीट आणि इन्सर्ट एंड फंक्शन कम्प्लीट. ठीक आहे, तर व्यवस्थित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. तशी मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी देते, पण ते लॅपटॉप किंवा मोबाईल वरतीच ठेवू नका. व्यवस्थित तुमचं नोट्स कशा असल्या पाहिजे, पहिले अल्गोरिदम, मग त्याचं एक्सप्लेनेशन आणि मग त्याच्यानंतर प्रोग्राम, असं इच अल्गोरिदमचं असलं पाहिजे. ठीक आहे, आणि विथ प्रोग्राम नंतर विथ आउटपुट हे सगळं पाहिजे. अल्गोरिदम पहिले लिहायचं, मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं, एखादं एक्झाम्पल घेऊन अशी लिंक लिस्ट तयार करा. ठीक आहे, एखादं एक्झाम्पल घेऊन त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट मी जेव्हा 30 इन्सर्ट केलं तेव्हा माझी नोड फक्त एकच होती. जेव्हा आयटम 30 इन्सर्ट केलं तेव्हा नोड एकच होती आणि इथे फक्त ही स्टार्ट झाली. ओके, नेक्स्ट आयटम घ्यायचा 10. मग त्याच्यानंतर तुमचे काय चेंजेस झालेले ते पेन्सिलनी व्यवस्थित करायचं. असं एक्सप्लेनेशन आलं तुमचं, त्याच्यानंतर प्रोग्राम आला आणि प्रोग्राम नंतर आउटपुट आलं. तर हे सगळं तुम्ही करायचं आहे. आणि जर तुम्हाला एखादा अल्गोरिदम म्हणजे बुक मधलं जर थोडंफार कळत नसेल बोर्डवरती एखादं वर्ड वगैरे, तर मला सांगा, मी त्याचे फोटो सेंड करेल. पण व्यवस्थितच लिहिलेला आहे. आणि हा प्रोग्राम आहे, हा इफ, हा एल्स, हा फक्त इन्सर्ट एंडच्या ऐवजी, इन्सर्ट फर्स्टच्या ऐवजी इन्सर्ट एंड टाकायचे. ठीक आहे, असं प्रत्येक अल्गोरिदमच्या तुमच्या नोट्स पाहिजे. कधी कधी तुम्हाला एक्झामला असं येतं बघा, राईट अ सुडो कोड फॉर, राईट अ सुडो कोड फॉर इन्सर्शन ऍट एंड इन सिंगल लिंक लिस्ट. राईट अ सुडो कोड म्हणजे सुडो कोड विचारतात ना, तेव्हा फक्त हे डेफिनेशन लिहायची. म्हणजे आपलं जे अल्गोरिदम आहे, राईट अँड अल्गोरिदम आलं तर ह्याच्या आधी जे लिहिलेलं ते अल्गोरिदम लिहिणार तुम्ही. राईट अ प्रोग्राम आलं तर आपण जो मेन पूर्ण लिहितो विथ चॉईसेस. म्हणजे आता तुम्हाला आलं राईट अ प्रोग्राम फॉर इन्सर्शन ऍट एंड इन सिंगल लिंक लिस्ट. ठीक आहे, मग इन्सर्ट जरी आले तरी ट्रॅव्हल्स तुम्हाला लिहावंच लागेल, कारण नुसतं इन्सर्ट करून ते मेन मेमरी जाणार, ते परत डिस्प्ले झालं पाहिजे. सो आपण जो प्रोग्राम लिहितो इन्सर्शन एंड ट्रॅव्हल्स मेन मध्ये कॉल करायचं, सगळ्यांच्या डेफिनेशन लिहायचं ते सगळं. आणि राईट अ सुडो कोड आलं ना तर फक्त फंक्शन डेफिनेशन लिहायची जे तुमचं आलंय ते. राईट अ सुडो कोड फॉर इन्सर्शन ऍट फर्स्ट इन सिंगल लिंक लिस्ट, तर आपण जी इन्सर्शन ऍट फर्स्टची जी डेफिनेशन होती तेवढंच लिहायचं फक्त. सुडो कोड म्हणजे काय, फक्त फंक्शन डेफिनेशन लिहायची. अल्गोरिदम म्हणजे ज्या आधी जे एक्सप्लेन केलेलं ते आपल्या लँग्वेज मध्ये. ओके, आणि सुडो कोड म्हणजे सी लँग्वेज मध्ये ओनली फंक्शन डेफिनेशन. आणि राईट अ प्रोग्राम म्हणजे काय, विथ मेन्यू ड्रिव्हन विथ ऑल दी फंक्शन डेफिनेशन अँड मेन, हे सगळं येणार राईट अ प्रोग्राम मध्ये. ओके, तर हे झालं तुमचं इन्सर्शन ऍट एंड. व्यवस्थित पॉज करून व्हिडिओ लिहित चला. आधी एक न्यू बोर्ड वरची जर स्लाइड आली ना तर पहिले लिहून काढायची आणि मग नंतर व्हिडिओ स्टडी करायचा. नेक्स्ट आहे बघा, इन्सर्शन आफ्टर लोकेशन. इन्सर्शन आफ्टर लोकेशन म्हणजे काय, की सपोज मी लोकेशन 2 दिला असेल तर माझी जी न्यू नोड आहे ती 3rd पोझिशनला इन्सर्ट होणार. जर मी लोकेशन 0 दिला असेल, जर लोकेशनची व्हॅल्यू 0 असेल तर जी माझी नोड आहे ती फर्स्ट नोड असणार. ओके, जर लोकेशनची व्हॅल्यू 2 असेल तर जी नोड आहे ती 3rd पोझिशनला करणार. जर लोकेशनची व्हॅल्यू 1 दिली तर नोड 2nd पोझिशनला इन्सर्ट होणार. लोकेशनची व्हॅल्यू 3 दिली तर नोड 4th पोझिशनला इन्सर्ट होणार. ठीक आहे, तर हे आपल्याला करायचं इन्सर्ट आफ्टर लोकेशन मध्ये. तर आपण 1 बाय 1 जाऊ. पहिल्यांदा आपली लिंक लिस्ट एम्प्टी आहे म्हणजे स्टार्ट नल आहे असं जाऊ. ठीक आहे, नाव बघा. आता मी ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय ते सांगते. ठीक आहे, त्याच्या आधी पहिल्या 2 स्टेप मी आपण काय करणार, म्हणजे अल्गोरिदम मध्ये एक प्रॉब्लेम काय, जसं मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं की
जशी अल्गोरिदम आहे ऍज इट इज प्रोग्राम लिहायचं, फक्त सीचं सिंटॅक्स यूज करून. ठीक आहे, तर हा अल्गोरिदम थोडासा आपल्याला चेंज करावा लागतो प्रोग्राम लिहिण्यासाठी. तो का करावा लागतो ते सांगते, त्याच्या आधी हा अल्गोरिदम आपण एक्सप्लेन करू. सुरुवातीला माझी स्टार्ट नल आहे. ओके, नाऊ पहिल्यांदा या 2 स्टेपनी काय केलं, न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. इथं करते खाली, आपल्याला आता इन्सर्शन आफ्टर लोकेशन करायचंय. सपोज आता न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. ओके, न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला. ठीक आहे, आता लोकेशन नल. आता लोकेशन नल ह्याचं मिनिंग काय की तुम्ही जर 0 दिला असेल तर. ओके, आता बघा हे जे एलओसी आहे ना, इट इज सेम एज स्टार्ट पीटीआर. मीन्स व्हॉट दिस एलओसी रिप्रेझेंट्स द नोड. नोड मीन्स इन्फो अँड लिंक पार्ट. ठीक आहे, पण आपण जे लोकेशन देणार ते काय देणार आहे, इंटीजर देणार आहे. 0 1 2 3. सो आपल्याला ते मॅच करावं लागतं. ठीक आहे, तर सध्या कन्सिडर करा की लोकेशन नल म्हणजे 0. जर 0 असेल म्हणजे तुमची नोड आता फर्स्ट पोझिशनला इन्सर्ट होणार, म्हणजेच तुमची जी नोड इन्सर्ट होईल दॅट विल बी युअर द स्टार्टिंग नोड. ओके, नाउ एलओसी नल असेल तर न्यूची लिंक स्टार्टला द्यायची. सो न्यूची लिंक कुठे द्यायची, स्टार्टला. आणि स्टार्ट काय, नल. सो न्यूची लिंक दिली नलला. ओके, आणि न्यू नोड नाउ युअर स्टार्टिंग नोड. न्यूची व्हॅल्यू स्टार्ट मध्ये. सो ही झाली तुमची स्टार्टिंग नोड. इथं आफ्टर लोकेशन आलंय. ओके, नाउ इफ झाले एल्स होणार नाही. नाउ नेक्स्ट टाइम परत मी काय केलं, न्यूला मेमरी अलोकेट केली. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला. ओके, नाउ बघा इथे हे पण करा, लिंक ऑफ न्यू इक्वल टू नल. ही स्टेप नाहीये बुक मध्ये तर ती कर. अँड लिंक ऑफ न्यू इक्वल टू नल. तर न्यू सेम एंडचं होतं तसंच. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला आणि न्यूची लिंक नलला दिली. ओके, नाउ लोकेशन आता कोणत्या नोड नंतर इन्सर्ट करायचं, सपोज आपल्याला 1 नंतर इन्सर्ट करायचं. सो माझे एलओसी काय 1 आहे. ओके, पण एलओसी नल नाहीये म्हणजे 0 नाहीये. सो एल्स मध्ये आलो. ओके, नाउ न्यूची लिंक कोणाला द्यायची बघा. आता मी तुम्हाला हे मागे एक्सप्लेन केलं होतं ट्रॅव्हर्सिंग मध्ये. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर असेल तो असाइन करायचा राईट हँड साइडला. ओके, आणि राईट हँड साइडला पण पॉइंटर असेल तर ती नोड कन्सिडर करायची. ठीक आहे, आता आपली एलओसी काय 1, म्हणजे आपल्याला ही आपली एलओसी आहे फर्स्ट नोड. तर ह्या एलओसी नंतर आपल्याला काय करायचं, इन्सर्ट करायचंय. सो ही एलओसी आहे, तर लिंक ऑफ एलओसी काय आहे सध्या बघा, हे आपण अटॅच नाही केलेलं. सो ही एलओसी, तर एलओसीची लिंक काय आहे, नल आहे. ठीक आहे, मग बघा न्यूची लिंक कोणाला द्यायची, एलओसीच्या लिंकला. मग एलओसीची लिंक काय आहे, नल. सो न्यूची लिंक पण काय झाली, नल झाली. ओके, लेफ्ट हँड साइड चा पॉइंटर असाइन करायचं राईट हँड साइडला. आता तुम्ही म्हणताल की राईट हँड साइडला पण पॉइंटर आहे, सो कन्सिडर इट ऍज अ नोड किंवा व्हॅल्यू. मग ही एलओसी आहे तर ही आली लिंक ऑफ एलओसी. सो लिंक ऑफ एलओसी काय आहे, नल आहे. सो न्यूची लिंक कोणाला असाइन करायची, लिंक ऑफ एलओसीला, म्हणजेच अल्टिमेटली कशाला असाइन करायची, नलला, जी आपली ऑलरेडी होतीच. ओके, नाउ आता लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे, सो असाइन द पॉइंटर वेअर टू द राईट साइड. ओके, सो एलओसी लिंक कोणाला द्यायची, न्यूला. सो ही आपली एलओसी नोड आहे, ह्याची लिंक दिली न्यूला. ओके, तर हे झालं आपल्याला एक एंड, बिकॉज आता आफ्टर लोकेशन करण्यासाठी इथे 2च नोड आहे. ठीक आहे, इफ झाला. आता अजून एकदा लक्ष द्या, परत मी एलओसीची व्हॅल्यू 1च टाकली. मला काय आफ्टर 1 म्हणजे मला जी नोड आहे ती सेकंड पोझिशनलाच इन्सर्ट करायची आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता न्यूला मेमरी अलोकेट केली. न्यूच्या डेटा पार्ट, न्यूच्या इन्फो, आता हे नाही केलं तरी चालेल, ऍक्च्युली होतंय आपलं मागाच्या. ठीक आहे, नका करू, उगाच कन्फ्युज होईल. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये सपोज 40 टाकलं. ठीक आहे, ही झाली आपली न्यू नोड. नाउ एलओसी नल आहे का, म्हणजे 0 आहे का, नाही, इट इज अ 1. ओके, सो एल्स मध्ये आलो. न्यूची लिंक कोणाला द्यायची, एलओसीच्या लिंकला. लेफ्ट हँड साइडला पॉइंटर आहे, असाइन द पॉइंटर. राईट हँड साइडला डायरेक्टली नोड असेल तर तुम्ही नोड देतो, पण नाउ हिअर इज ऑल्सो पॉइंटर. मग तुम्ही काय करणार, ही जर माझी एलओसी आहे, बिकॉज माय एलओसी इज 1. ओके, सो दिस इज एलओसी. सो लिंक ऑफ एलओसी दिस नोड. ओके, मग न्यूची लिंक कोणाला द्यायची, लिंक ऑफ एलओसीला. सो न्यूची लिंक कोणाला दिली मी, लिंक ऑफ एलओसीला. सो हा पॉइंटर गेला. न्यूची लिंक कोणाला दिली, लिंक ऑफ एलओसीला. आता लोकेशनची लिंक कोणाला दिली,
न्यूला. सो ही लोकेशन आहे, लोकेशनची लिंक दिली न्यूला. म्हणजे आता तुमची लिंक लिस्ट कशी आली बघा, 10, 40 आणि 20. बघा 10 नंतर काय न्यू आणि म्हणजे 1 नंतर आपण काय केलं, इन्सर्ट केलं. ठीक आहे. तो सध्या आता आपलं कसं झालंय बघा, काय होतं 30. ठीक आहे, जे असेल ते, ही आपली स्टार्टिंग नोड होती आणि ते आपण न्यू नोड केलं होतं, सपोज 10 आणि इथे काय सपोज 40. हे असं आपले 3 नोड झालेले आहे. ओके. नाव आता परत मी काय करते बघा, आफ्टर 2 करूयात आता आपण. म्हणजे मी एलओसी आता 2 नंतर नोड इन्सर्ट करते, मीन्स माय नोड विल बी द थर्ड नोड. मग फोर्थ मला काढून नाही टाकायची, थर्ड आहे ती फोर्थ होणार. मग ते सगळं कनेक्ट करायचं. ओके. नाव मेन कनेक्शन आहे बघा ह्याच्यामध्ये. आता न्यू नोडला मेमरी अलोकेट केली पहिल्या 2 स्टेपनी. न्यूच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला, सपोज 50 टाकलं. नाउ माय एलओसी इज नॉट 0, इट इज अ 2. सो एल्स मध्ये आलो. न्यूची लिंक कोणाला द्यायची, एलओसीच्या लिंकला. सो सेकंड आहे ना 2 काय माझं एलओसी, दिस इज एलओसी नोड अँड दिस इज लिंक ऑफ एलओसी नोड. सो न्यूची लिंक लेफ्ट हँड साइडचं पॉइंटर असाइन करायचं राईट हँड साइडला. सो न्यूची लिंक कोणाला असाइन करायची, एलओसीच्या लिंकला. सो दिस इज लिंक ऑफ एलओसी. ओके. सो हे असं पॉइंटर असाइनमेंट झालं. ठीक आहे. म्हणजे ही आता सेपरेट झालं आणि हे सेपरेट झालं. आता आपल्याला परत हे अटॅच करायचंय. लोकेशनची लिंक कोणाला द्यायची, न्यूला. सो दिस इज एलओसी, एलओसीची लिंक दिली न्यूला. ओके. तर ही झाली माझी इन्सर्शन आफ्टर द लोकेशन. म्हणजे हे 2 जर लोकेशन दिलं तर त्याच्यानंतर न्यू नोड इन्सर्ट केली. आता ह्याचा मेन बघा. ठीक आहे, अल्गोरिदम एक्सप्लेन करण्यासाठी एलओसी 2 वगैरे आपण म्हणू शकतो, बट this LOC represent whole the node means including info part and the link part. So पण आपण जे घेणार ते इंटिजर LOC घेणार आहे. ओके. सो आपल्याला काय करायचंय की मी जेव्हा आता सपोज मी L घेते LOC ला, सपोज L जर मी 2 घेतला तर ह्याला ते इंडेक्स नाहीये की आपण म्हणू शकतो की ही 1 आहे ही 2 आहे. तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं आपल्याला हे सगळं पॉइंटरनीच करावं लागतं, अरे सारखं इंडेक्सिंग नाहीये. ओके. सो मी L इंटिजर घेणार. सो मला ह्या जर माझा L 2 असेल तर मला बरोबर सेकंड नोडला असं अल्गोरिदम करायचं की सेकंड नोडला मी बरोबर एलओसी माझा आला पाहिजे. जर एलओसीच आला नाही तर मी हे अल्गोरिदम अप्लाय करू शकत नाही. येते का लक्षात? ठीक आहे. म्हणजेच काय की एलओसी रिप्रेझेंट द नोड. मी तुम्हाला सांगितले ज्या जे व्हेरिएबल्स नोड रिप्रेझेंट करतात ते सगळे पॉइंटर असणार आहेत, स्टार्ट, पीटीआर. ओके. मग एल तर आपलं लोकेशन काय घेणार आहे आपण, इंटिजर. सो एलओसीची व्हॅल्यू आपण इंटिजर नाही घेऊ शकत. ठीक आहे. तर मग आपण इंटिजर एल घेणार आणि तो एल मॅच करणार असा की बरोबर. आता हे अल्गोरिदम इथपर्यंत ठीक आहे, पण इथे आपल्याला एलओसी नोड लागते. तर स्टार्ट आपल्याकडे असते, जसं आपण इन्सर्शन करतोय स्टार्ट आपल्याकडे आहे, पण एलओसी कुठे. म्हणजेच मला माझ्या लिंक लिस्ट मध्ये कोणत्या तरी नोडला एलओसी डिफाईन करावं लागेल तरच मी न्यूची लिंक त्या एलओसीच्या लिंकला देऊ शकते. ओके. जर मी एल माझा 2 असेल तर मला असं काहीतरी करावं लागेल की ह्या नोडला एलओसी आलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जसं आपण स्टार्ट देतो ना तसंच, म्हणजे स्टार्ट आपण स्वतः देतो ना, न्यूची व्हॅल्यू स्टार्ट मध्ये टाकतो. जर आपण ही स्टेटमेंट लिहिलंच नाही तर स्टार्ट ऑलवेज काय राहील, नल राहील. ओके. सो आपण काय करतो त्याला स्वतः डिफाईन करतो. त्याला डिफाईन केलं तरच आपल्याला कळतं की कुठून स्टार्ट करायचं. तसंच आता मी एलओसी जरी डिक्लेअर केला तरी सुद्धा मला त्या नोडला आणण्यासाठी मला थोडंसं एक वेगळं लॉजिक करावं लागेल. जेव्हा मी एखाद्या नोडला एलओसी डिफाईन करेल देन आय कॅन अप्लाय दिस अल्गोरिदम. ओके. जसं इन्सर्शन इंटू अॅरे मध्ये आपण पोझिशन के घेतो आणि आयटम 2 इन्सर्ट घेतो आणि मग आपण अल्गोरिदम अप्लाय करतो. के आणि आयटमची व्हॅल्यू घेतल्याशिवाय आपण इन्सर्टिंग इंटू अन अॅरे करत नाही. म्हणजे पोझिशन आणि आयटम स्कॅन केल्याशिवाय आपण इन्सर्टिंग इंटू अॅरेचा अल्गोरिदम अप्लाय करत नाही. सेम तसंच इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही बिकॉज कुठेच एलओसी येत नाही, पण इथे एलओसी येतो. सो एलओसीची व्हॅल्यू पहिले आपल्याला डिफाईन करावं लागेल आणि मग आपल्याला हे अल्गोरिदम अप्लाय करावं लागेल. तर थोडेसे चेंजेस आहेत ते मी करते, तुम्हाला एक्सप्लेन करते परत. आता सेम ट्रॅव्हर्सचं फंक्शन सगळं तसंच घ्यायचं आणि इन्सर्ट एंड आणि इन्सर्ट एंडच्या ऐवजी फक्त आता इन्सर्ट आफ्टर एलओसी करायचंय. फक्त आता मी ते एक स्ट्रक्ट नोड लिहिते कारण एवढी तुम्ही एक ऍड करा नोड त्याच्यामध्ये. इन्फो स्ट्रक्ट नोड स्टार लिंक हे सगळं सेम आहे. तर आता आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, स्टार्ट इज इक्वल टू नल,
देन आपला पीटीआर होता, कॉमा न्यू नोड होतं. आता एक एक्स्ट्रा आपल्याला लागणार आहे एलओसी, ते सेमिकोलन एका लाईन मध्ये. ओके, एलओसी द्या, स्टार एलओसी आणि देन मग सेमिकोलन द्या. ठीक आहे, तर हे झालं. हे न्यू नोड वगैरे सगळं सेम आहे, थोडंसं विजिबल नाही दिसत आहे, पण हे मागच्या सारखंच आहे. फक्त इथं कॉमा देऊन अजून एक ऍड करा एलओसी, बिकॉज आपल्याला एलओसी लागणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं इथे कोणते पॉइंटर्स डिक्लेअर करायचे, दॅट रिप्रेझेंट द होल नोड. ओके, नाउ इन्सर्ट. आता मी डायरेक्ट डेफिनेशन लिहिते, ते तुमचं डिक्लेरेशन येणार इन्सर्ट एलओसी ट्रॅव्हर्स, देन मेन येणार आणि मेन नंतरची जी डेफिनेशन आहे ती मी इथं लिहिते. आता तर पहिल्या दोन स्टेप तुम्हाला माहिती आहे कशासाठी आहेत, त्या मेमरी अलोकेशन. सो न्यू नोड इक्वल टू स्ट्रक्ट नोड स्टार malloc size of struct node ठीक आहे. त्याच्यानंतर हे थर्ड स्टेप, न्यू नोडच्या इन्फो पार्ट मध्ये टाकायचा आयटम, जो की आपण मेन मध्ये घेणार आणि पास करणार आहे. ओके, त्याचे मी तुम्हाला प्रोग्राम्स पण देते विथ डेमो. ठीक आहे, आता इथे बघा, आता युजर कडून आपल्याला घ्यायचं एंटर लोकेशन आफ्टर विच यू वॉन्ट टू इन्सर्ट. सो इथे एक इंट एल घ्या फॉर टेकिंग इंटिजर लोकेशन आणि एक सी घ्या काउंट साठी. तो का घ्यायचा ते पण सांगते. पहिल्यांदा 1 बाय 1 स्टेपनी जाऊ आपण. काही नाही, सोपं आहे. आता बघा, प्रिंट एफ एंटर लोकेशन आफ्टर विच यू वॉन्ट टू insert. Okay, now scanf %d %l. ठीक आहे, आता बघा, आता एलओसी आता इथपर्यंत आपण केलेलं आहे, हे आपलं एक्स्ट्राचं आलं. ओके, लोकेशन कोणत्या लोकेशन नंतर इन्सर्ट करते तर घ्यावंच लागेल. ठीक आहे, नाव आता एल ची व्हॅल्यू जर युजरनी 0 टाकली तर काय करायचं, ते इथे एलओसी नाही चेक करायचं, एलओसीच्या ऐवजी एल चेक करायचं. ओके, नाव इफ एल इज इक्वल टू 0, जर युजरने स्कॅन एल इज इक्वल टू 0 केला असेल तर आपली बिगिनिंगला नोड इन्सर्ट होणार. सो आता हे लिहा, इथे न्यू ची लिंक स्टार्टला द्यायची. न्यूच्या ऐवजी न्यू नोड घेतो आपण. न्यू नोडची लिंक इक्वल टू स्टार्ट अँड देन स्टार्ट इक्वल टू न्यू नोड. हे सेम आहे बिगिनिंग आणि इन्सर्शन सारखं. ओके, नो आता राहिला मेन पॉइंट इकडचा. आता हे एल्स घ्यायचं आहे. ठीक आहे, आता मी कुठे इथे वरतीच करूयात. आता हे आपलं झालं इथपर्यंत, आता फक्त एल्स राहिला एवढं लक्षात ठेवा. इथे वरतीच करू आपण, म्हणजे तुम्हाला प्रॉपर डिस्प्ले होईल ते. आता जर एल 0 नसेल, अदर दॅन 0 लोकेशन असेल तर बघा एल्स. आता हे अप्लाय करायच्या आधी एलओसी पहिले आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण देऊ शकतो, बरोबर. एल्स करायचं, एलओसी मध्ये टाकायची पीटीआर स्टार्टची व्हॅल्यू, देन व्हाईल एलओसी इज नॉट इक्वल टू नल C++. If L is double equal to C, then break. else लिहायची गरज नाही. LOC is equal to LOC of link. हे व्हाईल लूप आहे. आता हे झालं की आपल्याला एलओसी मिळेल. तो कसा मिळेल मी एक्सप्लेन करते. मग एलओसी मिळाला तर ह्या 2 स्टेप आपण लिहू शकतो. ह्या मी मनाने टाकलेल्या. ठीक आहे, सो ह्या मी तुम्हाला एक्सप्लेन करते. आता हे लूप झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते की एलओसी मिळेल आपल्याला. सो आपण नाउ वी कॅन अप्लाय दिस 2 स्टेप्स. मग ह्या स्टेप्स कसे लिहितो आपण, न्यू नोड ऑफ लिंक, न्यू नोडची लिंक कोणाला द्यायची, एलओसीच्या लिंकला, आणि प्रॅक्टिस करा प्रोग्रामची. आणि एलओसी ची लिंक कशाला द्यायची, न्यू नोडला. हा एल्स कम्प्लीट आणि व्हाईल आतमध्ये झाला एल्स कम्प्लीट आणि आपलं फंक्शन कम्प्लीट. इन्सर्ट ऍट आफ्टर एलओसी. आता बघा
पहिल्यापासून. आता सपोज आपलं स्टार्ट काय नल आहे, ठीक आहे. नाऊ इथे आपण काय केलं, मेमरी अलोकेशन केलं. आपण काय केलं, न्यू नोडला मेमरी अलोकेशन केलं इथपर्यंत. आता न्यू नोड लिहिते. ओके, न्यूच्या इन्फो मध्ये डेटा टाकला, सपोज 10. ओके, नाउ एंटर लोकेशन आफ्टर विच यू वॉन्ट टू इन्सर्ट. सपोज मी एल ची व्हॅल्यू 0 कारण की माझी फर्स्ट नोड आहे, सो मी 0 टाकली. ओके, सो माझी जी नोड आहे ती आता फर्स्ट नोड होईल 0 नंतरची. सो एल माझं काय 0, सो एल्स होणार नाही सध्या. सो न्यू नोड मधच्या लिंक कुणाला असाइन केली, स्टार्टला. न्यू नोडची लिंक असाइन केली स्टार्टला, बट आवर स्टार्ट इज नल. ओके, आणि न्यू नोड टाकली स्टार्ट मध्ये, सो दिस इज युअर स्टार्टिंग नोड. इफ झाले एल्स होणार नाही. आता मी परत प्रोग्राम रन केला किंवा केस टाकली परत. आता एल ची व्हॅल्यू मी 1 दिली. इथपर्यंत काय केलं आपण, न्यू नोडला मेमरी अलोकेट केली, न्यूच्या इन्फो मध्ये डेटा टाकला, एंटर लोकेशन आफ्टर विच, तर मी इथे एल इज इक्वल टू 1 स्टार्ट केलं. सो मला ते इथे एलओसी आणायचंय बघा, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण हे लूप टाकलेले. तर एल 1 झालं, तो एल 0 आहे का नाही, सो एल्स मध्ये आलो. स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये, जसं पीटीआर मध्ये टाकत होतो, स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये. नाउ व्हाईल एलओसी इज नॉट इक्वल टू नल. ओके, एलओसी नल नाहीये, एलओसी मध्ये व्हॅल्यू आहे. सो आपण केला सी प्लस प्लस. सो सी किती होता 0, सो सी काय झाला 1 झाला. ओके, सी काय झाला 1 झाला. नाउ एल इक्वल टू सी, म्हणजे एल इक्वल टू सी आहे का, आहे. सो ब्रेक, ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर, इफच्या बाहेर नाही, लूपच्या बाहेर. आता आपण काय केलं, न्यू नोडची लिंक असाइन केली एलओसीच्या लिंकला. आता बघा इथे मी काढते न्यू नोडची लिंक, म्हणजे आपल्याला प्रॉपर असाइन करता येईल. किती 30, ठीक आहे, जे असेल ते. न्यू नोडची लिंक असाइन करायची, न्यू नोडची लिंक कोणाला, एलओसीच्या लिंकला. नाउ दिस इज युअर एलओसी नोड, सो दिस इज युअर एलओसी ऑफ लिंक नोड. म्हणजे एलओसी ऑफ लिंक कुठे आहे, नल आहे. सो न्यू नोडची लिंक कुठे द्यायची, एलओसीच्या लिंकला, म्हणजेच कशाला द्यायची, नलला द्यायची. ओके, आणि एलओसीची लिंक कुठे द्यायची, न्यू नोडला. सो एलओसीची लिंक दिली न्यू नोडला. झाले का, म्हणजेच आता एल आपण 0 दिलता, 1 दिलता, तर आपली नोड कुठे झाली, इन्सर्ट सेकंड नोड. ओके, L1 दिलता, तो नोड कुठे इन्सर्ट झाली, सेकंड नोड. आता परत एकदा लक्ष द्या प्रॉपर, म्हणजे तुम्हाला कळेल. आता सपोज आपण जास्त नोड काढूयात, असंच इन्सर्शन होईल. 3 नोडची लिंक लिस्ट ऑलरेडी आहे असं कन्सिडर करू. आपल्याला फक्त काय एलओसी कसा आला पाहिजे तेच, बाकी अल्गोरिदम तुम्हाला काय आलेला आहे, ठीक आहे. सो हे आहे. इथे बघा न्यू नोडला मेमरी अलोकेट केली. सपोज न्यू नोडला मेमरी अलोकेट केली, त्याच्या इन्फो पार्ट मध्ये डेटा टाकला. ओके, नाउ एंटर लोकेशन आफ्टर विच यू वॉन्ट टू इन्सर्ट. सपोज मी एल ची व्हॅल्यू 2 दिली, मला 2 नंतर करायचं, म्हणजे माझी नोड आता थर्ड नोड आली पाहिजे, न्यू नोड. सो एल मी 2 केला, आणि सी किती होणार आहे तुमचा, 0च होणार आहे, ठीक आहे. नाउ एल 0 आहे का, नाही, सो एल्स केलं. स्टार्टची व्हॅल्यू एलओसी मध्ये, म्हणजे हा आला तुमचा आता एलओसी नोड. ओके, नाउ रिपीट व्हाईल एलओसी इज नॉट इक्वल टू नल. एलओसी नल आहे का, नाहीये. सो सी प्लस प्लस केला, सी किती आला 1. ओके, सो एल इक्वल टू सी, एल 2 आहे आणि सी 1 आहे का, नाही. सो ब्रेक नाही होणार, पुढचं होणार. एलओसी मूव्ह केला पुढे, सो एलओसी मूव्ह केला एलओसीच्या लिंकला. सो इथे आला एलओसी. अगेन लूप, एलओसी इज नॉट इक्वल टू नल, कंडिशन ट्रू. एलओसी नल नाही, खाली आलो सी प्लस प्लस, सी आला 2. नाउ एल इज इक्वल टू सी, 2 इक्वल टू 2 ट्रू आहे. सो ब्रेक, ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर. बघा मी एल जर 2 दिलता तर बरोबर मी एलओसी कुठे आला, माझा सेकंड नोडला. मग आपल्याला आपल्या इंटिजर व्हॅल्यू वरून एलओसी डिफाईन करण्यासाठी, त्याची पोझिशन फिक्स करण्यासाठी हे लूप लागतो, म्हणून आपण एल आणि सी यूज करतो. ओके, नाउ सी प्लस प्लस का करतो, आपण ह्या लूप मध्ये आलो, ह्याचं मिनिंग काय, 1 मोर नोड इज देअर. ओके, सो 1 मोर नोड इज देअर, सो वी इन्क्रीमेंट फर्स्ट 0 देन 1. देन सपोज आपला एल 2 आहे, तर 1 इक्वल टू 2 नाही होणार. सो आपल्या तिथे एलओसी नाहीये. सो परत आपण एलओसी मूव्ह केलं, एलओसी नल नाहीये. सो देयर इज 1 मोर नोड. सो सी प्लस प्लस केलं. नाउ सी इज 2. नाउ 2 इक्वल टू 2, कंडिशन ट्रू. सो ब्रेक, ब्रेक म्हणजे लूपच्या बाहेर. नाउ आपल्याला एलओसी पण मिळाला. नाउ ही एलओसी आहे, सो ही कोणती असणार, एलओसीची लिंक नोड असणार. बरोबर, हे तुम्हाला एक्सप्लेन केले. लूपच्या बाहेर आलो. आता न्यू नोडची लिंक कुठे गेली, एलओसीच्या लिंकला. हे तर सेम मागासारखंच आहे अल्गोरिदम, फक्त एवढ्याच आपल्या मनाने आपल्याला ऍड करायचे, आणि एलओसीची लिंक द्यायची न्यू नोडला. ओके, तर हे झालं
तुमचं इन्सर्शन आफ्टर लोकेशन. तर हेच आपल्याला डिलीटला पण थोडंफार सेम लॉजिक लागणार आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवा आणि प्रॅक्टिस करा. अल्गोरिदम लिहा. मी जसं ड्रॉ करते तसे एक एक नोड ऍड करा. पेन्सिल घ्या, अशा नोड ऍड करा. अल्गोरिदम ट्रेस करताना 4-5 वेळेस करा, तेव्हाच तुम्हाला अल्गोरिदम कळेल. मग परत प्रोग्रामनी सेम तसंच प्रोग्राम ट्रेस करा. प्रोग्रामनी परत सेम तसेच नोड ड्रॉ करा, तरच तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. आता ह्याचे मी तुम्हाला प्रोग्रामची व्हिडिओ एक्सप्लेन करते. नेक्स्ट लेक्चर आता ट्यूजडेला. आता बघा, हा इन्सर्शन ऍट एंडचा प्रोग्राम आहे. एकदा रन करून दाखवते. तुम्हाला सॉफ्ट कॉपी सेंड केलेली आहे आणि काल एक्सप्लेन पण केलेलं आहे. तो व्यवस्थित स्टडी करा. रन बघा केल्यावरती कसं आउटपुट आहे. तर फर्स्ट तुम्हाला ऑलरेडी दाखवलंय रन करून. नाउ इन्सर्शन ऍट एंड. ओके, 1 चॉईस फॉर इन्सर्शन. नाउ एंटर आयटम टू इन्सर्ट. सपोज 70. नाउ आता हा फर्स्ट आयटम आहे. सो आता जर मी डिस्प्ले केलं तर माझ्या लिंक लिस्ट मध्ये फक्त 70च असणार, बिकॉज आता मी एक पहिलंच आयटम फक्त इन्सर्ट केलेलं आहे. अगेन आय वॉन्ट टू इन्सर्ट. आता इन्सर्शन कुठे होते? एंडला होते. म्हणजे आता ह्याच्यानंतर मी जे इन्सर्ट करणार आहे ते 70 नंतर झालं पाहिजे. सो एंटर युअर चॉईस 1 टाकली फॉर इन्सर्ट ऍट एंड. आता सपोज मी 30 टाकलं. ठीक आहे, आणि 2 केलं डिस्प्लेसाठी. बघा 70 30. ओके, कारण की इन्सर्शन ऍट एंड आहे. परत 1 टाकलं फॉर इन्सर्शन ऍट एंड. ओके, नाउ आता सपोज मी 40 टाकते. तर हा 40 कुठे आलं पाहिजे? आफ्टर 30, बिकॉज इट इज अ इन्सर्शन ऍट एंड. आता डिस्प्ले केलं 2. बघा 70 30 40 आणि नल. ओके, तर असं रन करून बघायचा प्रोग्राम आणि ट्रेस करायचा आहे. त्याच्यानंतर आपलं नेक्स्ट झालंय इन्सर्शन आफ्टर लोकेशन. तुम्हाला सांगितले पहिल्यांदा 3 सेपरेट करा प्रोग्राम. सगळं सेम केलं बघा, फक्त इथं स्टार एलओसी टाकले. हे फंक्शन आपलं. बाकी सगळं सेम केलेलं आहे. कॉल इथं फक्त इन्सर्ट एलओसीचा कॉल आणि काल जे एक्सप्लेन केलं ती फक्त डेफिनेशन इथं लिहिलेली आहे. आता रन केलं. नाउ आता आपली लिंक लिस्ट एम्प्टी आहे. ओके, आता इन्सर्ट आफ्टर लोकेशन करतोय आपण. आता लिंक लिस्ट आपली एम्प्टी आहे. सो इन्सर्ट आयटम टू इन्सर्ट सपोज मी 50 दिला. आता लोकेशन काय दिलं पाहिजे? बिकॉज आवर लिंक लिस्ट इज एम्प्टी. सो मी जर लोकेशनची व्हॅल्यू 0 दिली, एंटर लोकेशन आफ्टर विच यू वॉन्ट टू इन्सर्ट, मी 0 दिली तर आपली नोड पहिल्या पोझिशनला होईल. किंवा कारण की आपल्याकडे आता सध्या 1 पण नाही. सो मी 0 दिलं आणि डिस्प्ले केलं 2. तर बरोबर 50 झालं फर्स्ट पोझिशनला. ओके, नाउ अगेन इन्सर्ट आफ्टर लोकेशन. आता मला सेकंड नोड करायची, तर ऍट द एंडला आपण डायरेक्टली टाकतो. ओके, आता इथे मी 20 टाकलं. तर मला सेकंड काढायची, तर मला लोकेशन काय द्यावं लागेल? लोकेशनची व्हॅल्यू 1, बिकॉज इट इज आफ्टर लोकेशन नोड इज इन्सर्टेड. ओके, सो आता जर मी 2 डिस्प्ले केलं, 2 फॉर डिस्प्ले, तर बरोबर 50 20. ओके, नाउ बघा परत मी 1 टाकते फॉर इन्सर्शन आफ्टर लोकेशन. 30 टाकते. आता जे लोकेशन आहे, सपोज मला 50 आणि 20च्या मध्ये पाहिजे, तर मी काय देणार? लोकेशन 1, म्हणजे माझी नोड सेकंड इन्सर्ट होईल. सो लोकेशन दिलं 1. आता जर मी 2 डिस्प्ले केलं तर 30 50 आणि 20च्या मध्ये येणार. ठीक आहे, आता मला जर 20 नंतर पाहिजे तर मी किती लोकेशन द्यावं लागेल? मला 3. सो पहिल्यांदा चॉईस 1 फॉर इन्सर्ट आफ्टर लोकेशन, नंतर आयटम टू इन्सर्ट सपोज 80 आणि 3 सपोज लोकेशन दिलं तर माझी नोड 4th पोझिशनला होणार. बघा 80. आता जर मी 2 फॉर डिस्प्ले केलं तर 50 30 20 आणि 80. अगेन आता मला फर्स्टला करायचंय, बट या अल्गोरिदमनी. तर मी इन्सर्ट आफ्टर लोकेशन साठी चॉईस 1 दिली. नाउ 70 मला इन्सर्ट करायचं आणि मला फर्स्ट पाहिजे. सो मी 0 देणार, बिकॉज 70 मला फर्स्टला पाहिजे. तर मी 0, म्हणजे माझी जी नोड आहे ती फर्स्ट नोड होईल आफ्टर लोकेशन. 2 फॉर डिस्प्ले. बघा 70 50 30 20 80. ओके, तर हे झालं. असं रन करायचंय. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की आता हे 3 सेपरेट प्रोग्राम करा आणि एक प्रोग्राम विथ ऑल चॉईसेस. बघा आता मी केलेलं तुम्हाला सेंड पण करते, पण स्वतः ट्राय करा आणि काय आणलं तर मग प्रोग्राम मध्ये बघा. हे बघा, प्रोग्राम फॉर इन्सर्शन ऍट फर्स्ट एंड आफ्टर लोकेशन अँड ट्रॅव्हर्स. ऑब्विसली ट्रॅव्हर्स आपल्याला लागणारच आहे. फक्त इथे काय केलंय बघा, सेम केलेलं आहे. फक्त आता हे 3 फंक्शन्स इन्सर्टचे आणि ट्रॅव्हर्सचं केस ऑब्विसली आपल्या 5 झाल्या. 4 एक पहिली इन्सर्ट ऍट फर्स्ट, दुसरी इन्सर्ट ऍट एंड, तिसरी इन्सर्ट आफ्टर लोकेशन, 4th ट्रॅव्हर्स आणि 5 फॉर एक्झिट. ओके, ट्रॅव्हर्स डिस्प्ले कसं पण काही पण लिहा चॉईस.
त्याच्यानंतर सेम केस 1 ला काय, सगळ्या इन्सर्शनला आपल्याला आयटम स्कॅन करायचा आणि पास करायचंय, कॉलला आयटम स्कॅन करायचंय, पास करायचं, हे सगळं सेम आहे. ओके, त्याच्यानंतर सगळ्यांच्या डेफिनेशन लिहिल्या ज्या की आपण सेपरेट प्रोग्राम मध्ये लिहिलेल्या आहेत त्याच. मग फक्त डिफरन्स काय की फंक्शन डिक्लेरेशन तुमचे जास्त झाले आणि चॉईसेस जास्त झाले, बाकी फंक्शन डेफिनेशन सगळे सेम त्याच आहेत, काही चेंज केलेलं नाहीये. ओके, आता रन बघा. आता फर्स्ट मला आता माझी फर्स्ट नोड असेल ती, मग इन्सर्ट ॲट फर्स्ट साठी चॉईस 1 केलं मी 70. आता जर मी डिस्प्ले केलं फॉर 4 तर बरोबर 70 आलं. ओके, आता सपोज मला ऍट दी एंड करायचं आहे इन्सर्शन, तर मी काय दाबणार 2. ओके, बिकॉज माय चॉईस इज इन्सर्ट ऍट एंड ची काय 2, म्हणजे 70 नंतर आता डिस्प्ले होईल. सपोज मला 80 टाकायचं आहे, आता 4 फॉर डिस्प्ले केलं बघा 70 80. आता परत मी इन्सर्ट ऍट फर्स्ट करायचंय मला, तर मी 1 दाबणार, चॉईस किती देणार 1, आणि सपोज आता 60 दिलं तर कसं डिस्प्ले होणार, 70 80 ऑलरेडी आहे आणि आपण चॉईस 1 दिलेली इन्सर्ट ऍट फर्स्टची, सो 60 70 आणि 80 असं पाहिजे. 4 दाबते बघा, 60 70 80 बरोबर आले. ओके, नाऊ आता इन्सर्ट आफ्टर लोकेशन, तर सपोज मी इन्सर्ट आफ्टर लोकेशन साठी आता 3 चॉईस दिली, ठीक आहे, आणि एंटर आयटम टू इन्सर्ट सपोज 90, आणि मला सपोज सेकंड पोझिशनला इन्सर्ट करायचं आहे, सो माय व्हॅल्यू विल बी लोकेशन 1 नंतर. ओके, आता डिस्प्ले केलं 4 बघा 90 बरोबर सेकंड पोझिशनला झालं, कारण मी लोकेशनची व्हॅल्यू 1 दिली, मग 1 नंतर डिस्प्ले होणार. ओके, आता सपोज मला परत करायचं इन्सर्ट आफ्टर लोकेशन, 3 दिली, 40 टाकलं, आणि 40 मला सपोज 4th पोझिशनला करायचं आहे, सो माय लोकेशन विल बी 3 आफ्टर 3. आता जर मी 4 केलं तर 40 जो आपण टाकलेला तो बरोबर 4th पोझिशनला येणार. ओके, म्हणजे एक एक ऑपरेशन झालं की ट्रॅव्हर्स साठी 4 प्रेस करा, म्हणजे तुमचं बरोबर इन्सर्ट झाले का ते तुम्हाला डिस्प्ले होईल, आणि 5 फॉर एक्झिट. तर हा प्रोग्राम व्यवस्थित स्टडी करा.